श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवारी 8 मार्च रोजी सप्तम श्री श्याम वंदना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। यानिमित्त सोलापूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार असून यामध्ये दिल्लीचे प्रसिद्ध भजन गायक आणि केरळचे जगप्रसिद्ध कलारी पैडू कलाकार प्रमुख आकर्षक असणार आहेत। महोत्सवाची सुरुवात शनिवारी 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता बाळवेस मारुती मंदिर येथे भव्य शोभायात्रेने होईल। सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या शुभ हस्ते श्री श्याम प्रभूची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ होईल। या शोभायात्रेत दिल्ली येथील झांकी कलाकार पौराणिक वेशभूषेमध्ये सहभागी होतील। तसेच शेकडो महिला आणि पुरुष भाविक मंगल कलश व ध्वजा घेऊन सहभागी होणार आहेत। ही शोभायात्रा झवर लॉन्स जुना कारंबा नाका सम्राट चौक येथे विसर्जित होऊन तेथे श्री श्याम प्रभूची प्रतिष्ठापना व आरती केली जाईल। रविवारी 8 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता मुख्य सोहळा व भजन संध्या कार्यक्रम झवर लॉन्स येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिल्ली येथील सुप्रसिद्ध भजन गायिका सोनी सिस्टर्स श्याम भजनाची मेजवानी देतील। कलारी पैडू केरळच्या जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्टचे पथक आपली थरार युद्धकला सादर करणार आहेत। चित्तचरारक झांकी चिराग ग्रुपच्या कलाकारातर्फे देवदेवतांचे जिवंत देखावे सादर केले जातील। विशेष आकर्षण श्री श्याम प्रभूंचे दिव्य दर्शन, अखंड ज्योत आणि फुलांची होळी असणार असल्याची माहिती श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आनंद खंडेलवाल यांनी सांगितले। या प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये भाग्यश्री खंडेलवार, अमर खंडेलवार, आरती खंडेलवार, गोविंद खंडेलवार आदी उपस्थित होते। स्वागत करतो। मी आनंद खंडेलवार, श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष आणि सालाबादप्रमाणे यंदा 7वं वर्ष आहे आमचं श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचं वार्षिक उत्सव साजरा करतोय। येत्या रविवारी 8 मार्च रोजी गेल्या 7 वर्षापासून अविरत आपला श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सोलापुरात उत्सव साजरा करतोय। त्यात भजन संध्या, वेगवेगळ्या कृष्णांचे, राधाकृष्णांचे आणि देवी देवतांची झाकी अशा प्रकारचे उत्सव दरवर्षी आपण करतोय। तर यावर्षी 7 मार्च रोजी आपली शोभायात्रा निघते आहे बाळवेसमधून। त्या शोभायात्रेला चे पूजन जे आहे आपले महापौर श्री विनायकजी कोंड्याल सर आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या मार्फत होणार। तिथून अघोरीची शिव अघोरीचा एक सुंदरशी झाकी आपल्या बाळवेस चौकात संध्याकाळी 5 वाजता 7 मार्च रोजी होणार। त्याच्यानंतर ती शोभायात्रा संपन्न होणार आपली झवर लॉन्स सम्राट चौक येथे। त्यानंतर 8 मार्च रोजी श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संध्याकाळी 4 वाजता रविवारी होळी उत्सव, फागण उत्सव व खाटू श्यामजींचा कीर्तन उत्सव होणार आहे। या उत्सवात विशेषता अशी आहे की आपण दरवर्षी झाकी तर बोलतोच, भजन कलाकार हे दिल्लीवरून येत आहेत जे सोनी सिस्टर जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांच्यामार्फत भजन संध्या होणार। त्या व्यतिरिक्त चिराग ग्रुप मार्फत हे झाकी वेगवेगळ्या प्रकारचे झाकी प्रस्तुती केली जाईल जे वेगवेगळ्या देखावे। त्या खाटू श्यामजीचं आपण एक शीश जाणचा देखावा देखील तिथं आपण दाखवू। त्याच्या व्यतिरिक्त एक विशेष असं आपण आयोजन केलेलं आहे सोलापुरातील महिला भगिनी यांच्यासाठी स्वरक्षणासाठी। केरळाचे जे कलरीपट्टू आहे, कलरीपट्टू एक अशी कला आहे जी 3000 वर्ष जुनी युद्धकला आहे। त्या युद्धकलेचं प्रशिक्षण आपल्याला सोलापुरात आपल्याला नागरिकांना, महिला मुलींना मोफत द्यायचं आहे। तर त्याचं एक डेमो आपण तिथं दाखवणार आहोत। त्यासाठी वल्लभट्ट कलरीचे टीम ही केरळावरून येते। वल्लभट्ट कलरींना पद्मश्री प्राप्त आहे 2023 कलरीपट्टूमध्ये, जे आत्मरक्षेची सर्वात जुनी कला ती देखील आपण यावर्षी तिथं सादर करणार आहोत। त्यासाठी मी सर्व सोलापूरवासियांना निवेदन करतो की मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहपरिवार सहभाग घ्यावं। आपल्या लहान मुलांना विशेष करून घेऊन यावं, कारण झाकी उत्सव आणि आपली आत्मरक्षा कला हे पाहण्यासारखं असणार। शिवाय खाटू श्यामजीचं सोलापुरात मंदिर आहे, खाटू श्यामजीचं तिथे शीश जाणचा देखावा होणार आहे, ते देखील पाहायला सर्वजण उपस्थित राहावं। कार्यक्रमानंतर महाप्रसादी तिथं असणार आहे, सर्वजण त्या महाप्रसादीचा आनंद घ्यावा। रविवारी संध्याकाळी 4 ते 10 हा कार्यक्रमाची वेळ आहे।
त्यामुळे मी सर्व पत्रकारांना निवेदन करतो की तुम्ही सोलापूरच्या सर्व नागरिकांना आवाहन करावं की जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमाचा भाग घ्यावं. सोलापुरात श्याम मंदिर आहे इमारवेसमध्ये, तर भरपूर भाविक दर्शनाला येतात. खाटू श्यामजी खाटू हे गावाचं नाव आहे राजस्थानमधील, आणि श्याम हे बर्बरी भीमाचे जे पौत्र होते त्याचं नाव बर्बरी. त्यांना कृष्णाकडनं वरदान होतं की कलियुगमध्ये तुम्ही श्याम नावाने प्रचलित व्हाल. तर आज कलियुगमध्ये त्याचं देवस्थान आहे खाटूमध्ये. सोलापुरामध्ये कुंभारवेसमध्ये देवस्थान आहे. रोज त्याची पूजा अर्चना नित्यनियमाने कुंभारवेसमध्ये होती.